नमस्कार, मी प्रतिभा सिग्नेचर रेसिपीमध्ये आज आपणाला उकडीचे मोदक सोप्या पद्धतीने कसे करता येतील ते दाखवणार आहे। साहित्य: तांदळाचं पीठ, गूळ, मीठ, वेलची पावडर, पाणी आणि ओलं खोबरं। सारण बनवून घेऊया आपण। सारणाला खोबरंच्या एक पट गूळ घ्यायचा असतो, 2 भाग खोबऱ्याचा आणि 1 भाग गुळाचा। असं मी हे गूळ टाकते आणि हे खोबरं टाकते। हे चांगलं मेल्ट करून एकदम छानसं सारण बनवून घ्यायचंय। सारखं हलवत राहायचं आणि छान गूळ वितळला की ते सारण तयार होईल। हे सारण आपलं तयार आहे। त्याच्यामध्ये आता 1 चमचाभर वेलची पावडर टाकून घेऊया आपण। हे सारण आता गार करत ठेवूया आपण। हे गार होईपर्यंत आता आपण उकड कशी बनवायची ते पाहूया। सुरुवातीला उकडीचं प्रमाणातच घ्यायला लागतं सगळं। त्याला मोजून 2 भांडी पाणी घालायचं। चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं। थोडंसं लोणी टाकायचं। आपलं घरी काढलेलं लोणी असते ते टाकायचं। आता या पाण्याला उकळी आलेली आहे। हे पीठ थोडं टाकत एका हाताने हलवत राहायचं। हे 2 भांडी मोजून पीठ घेतलेलं आहे। जेवढं पाणी तेवढं तांदळाची पिठी। ही तांदळाची पिठी तांदूळ धुवून सुकवून दळून आणलेली पिठी आहे। ही घरी बनवलेली पिठी आहे। आता मंद गॅसवर याला एक छानशी वाफ आणून घ्यायची। उकडीला वाफ आलेली आहे। आता गॅस बंद करते। अशी वाफ आल्यानंतर छान होते। आता ही मळून घ्यायचे। गरम असतानाच आपल्याला मळायला लागणार आहे। ही गरमच आता गार पाण्याचा थोडासा हात घेऊन अशी छान मळून घ्यायची। ही गार पाण्याचा हात घेऊन अशी छान मळून घेतलेली आहे ही उकड। आता याचे गोळे करून घ्यायचे। त्याचे असे छान तेलाचा हात लावून गोळे करून घ्यायचे। गोळा चांगला असा मळून घ्यायचा आणि अशी ह्या 2 बोटांनी त्याची पारी बनवायची। अशी एकदम पातळसर पारी बनवून घ्यायची। हे असं त्याचं 2 साईड बोटांनी दाबून असं 2 हे करून घ्यायचे। ह्याच्यामध्ये सारण भरायचं। सारण चांगलं एकदम भरून घ्यायचं। परत असं बोटांनी दाबून त्याचे मिटवून घ्यायचे आणि असे बोटांनी वरती करत असे शेवट झाले की असं त्याचं हे बनवायचं।
ठेवायचे. असे सगळे वाफवून घ्यायचे आहेत. हे असे उकडून मोदक तयार झालेले आहेत. 15 ते 20 मिनटं हे वाफवायला लागतात. हे आपले मोदक बनवून आता तयार आहेत. सुंदर टेस्टी आणि छान. अशा रेसिपीला लाईक